नमस्कार. बाई विरुद्ध बाई. होय, बाई विरुद्ध बाई असा सामना आता महाराष्ट्रामध्ये रंगतोय. काय बोलता बोलता सामना हा परफेक्ट शब्द आला ना. बाईच्या अंगावर बाई घालून द्यायची आणि वाटेल ते आरोप करून तिचं राजकीय चरित्रहनन करायचं, हा नवा पायंडा महाराष्ट्रामध्ये रुजू घातलेला आहे का? आजवर स्त्रियांच्या बाबत बोलताना थोडंसं पथ्य पाळलं जात होतं. कोणत्याही पक्षातली स्त्री असो, तिच्यावर टीका करताना भाषेची मर्यादा राखली जात होती. पुढे पुढे स्त्रियांच्यावरही टीका करताना ही भाषिक मर्यादा घसरल्याचं आपल्या लक्षात आलं. महिलांचं राजकारणातलं स्थान जरासं मोठं होऊ लागलं की तिच्यावर वाटेल तसे आरोप करायचे आणि मग तिचं स्थान घसरविण्यासाठी प्रयत्न करायचे, हा नवा पायंडा आला. त्यात संजय राऊतांच्या सारखे राजकारणी देखील आले, ज्यांनी महिलांच्या बाबत अभद्र टिप्पणी करत टीका करायला सुरुवात केली. संजय राऊतांच्या उदाहरणावर, संजय राऊतांच्या बोलण्यावर किती वाजता किती वेळेला बोलावं आणि काय काय सांगावं हा प्रश्न माझ्या मनाला पडतो. कारण एक स्त्री नेता विरोधी पक्षातली राऊतांनी सोडलेली नाही, जिच्यावरती अभद्र किंवा असभ्य भाषेत टीका केली नाही. नेता सोडा, अभिनेता सुद्धा जर स्त्री असेल तरीही हाच धंदा राऊतांनी अवलंबलेला आहे. म्हणजे अगदी कंगना राणावत, केतकी चितळे, स्वप्ना पाटकर किंवा अजून कोणतीही नावं, यात राऊतांच्या टीका या होताना दिसल्याच. म्हणजे कधी नॉटी म्हणणे, कधी हरामखोर म्हणणे, अजून काही म्हणणे, हे सगळे प्रकार राऊतांनी केले आहेत. मला माझ्या प्रेक्षकांनी सांगितलंय, राऊतांची भाषी ऐकता ऐकता ते घरात जेवताना ऐकायला नको वाटतं अशी शब्द असतात. त्यामुळे कृपया राऊतांची व्हिडिओ एक तर बीप करून दाखवा किंवा दाखवूच नका. आता ज्या शिव्याच्या लाखोलीला आपण लाखो वेळा बघितलंय, त्याला पुन्हा पुन्हा बघण्याची काही आवश्यकता नाहीये. त्यामुळं यावेळी राऊतांचं बोलणं दाखवणं मी टाळतोय. राऊतांच्या बोलण्यावर माझ्यासारखी, भाऊंच्या सारखी माणसं आक्षेप घेऊ लागली. सामान्य माणसं सुद्धा सोशल मीडियावर आपले आक्षेप नोंदवू लागली. म्हणून पुरुष विरुद्ध बाई असा सामना रंगविण्यापेक्षा आता बाई विरुद्ध बाई असा सामना रंगवला जाऊ लागला. मग उबाठा गटामध्ये सुषमा अंधारेंचं आगमन झालं. मग सुषमा अंधारे तर काय, त्यांची भाषा म्हणजे काय कळतच नव्हतं. त्यांचा गळा म्हणजे बैलगाडीचा नळा असं वाटावं अशा स्वरूपात सुषमा अंधारे आपल्या मोठ्या गळ्यातून, मोठ्या तोंडातून महिलांच्या विषयी अनुद्गार काढत बोलत राहिल्या. बाईच्या विरोधात बाई बोलते आहे, त्यामुळे दुसऱ्या बाईला त्यांच्यावर टीका करण्याशिवाय दुसरा कुठला मार्गच उरला नव्हता. पण बाईच्या विरोधात बाई लावून देऊन तमाशा बघत बसणाऱ्या राजकीय नेत्यांना काय म्हणावं? आजवर सुषमा अंधारे बाहेरच्या पक्षातल्या नेत्यांच्या विषयी बोलत होत्या. चित्रा वाघांच्या विषयी अंधारे काय काय म्हणाल्यात तुम्हाला ठाऊक आहे. आपण कशाला कोणत्या चित्रविचित्र माणसांच्या विषयी बोलावं, चित्रातला वाघ, चित्रविचित्र महिलांच्या विषयी बोलावं, अशा स्वरूपाची विधानं सुषमा अंधारेंनी या आधी केलेली आहेतच. देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी हे एक उत्तम टार्गेट. बोला, काही फरक पडत नाही. ना त्या बाईची जात अंगावर येते, ना त्या बाईचा नवरा तुमचा प्रतिवाद करतो, ना त्या बाईचा पक्ष तुमचा प्रतिवाद करतो. त्यामुळं अमृता फडणवीस हे प्रत्येकांच्यासाठी एक सोपं टार्गेट झालंय. अर्थात त्याही या सगळ्या टीकेला अजिबात भीक न घालता, बोला हवे ते मला का येत्याचे, मला करायचे तेच मी करेन, असं नवब्रीद घेऊन त्या वागतात. ही बाब अलहिदा. पण अगदी अमृता फडणवीस यांच्यावर टीका करताना सुद्धा शब्दांची मर्यादा ना लोकांनी पाळली, ना सुषमा अंधारेंनी पाळली. बाईच्या अंगावर बाई. विरोधी पक्षातल्या महिलांच्या वरती टीका करताना सुषमा अंधारेंचा लहजा अधिकच आक्रमक होतो. त्या लहरत लहरत अशा मस्त, मिश्किल, खमंग आणि अजून काय काय भाषेत टीका करतात हे सुद्धा मी एक वेळ समजून घेतलं. पण आपल्याच पक्षातल्या महिलांच्या विषयी बोलताना कुठल्या कुठल्या भाषेत बोलल्या गेलं? शीतल म्हात्रे, ज्या सुरुवातीला उद्धव ठाकरेंच्या अत्यंत निकटवर्तीय होत्या, त्यांना या सगळ्यातला फोलपणा लक्षात आला. सुषमा अंधारेंचं वर्चस्व पक्षात वाढतंय हे लक्षात आलं.
तेव्हा सुषमा अंधारेंनी शीतल म्हात्रे यांच्यावरती केलेली टीका आठवते आहे. त्या प्रचाराच्या किंवा रॅलीच्या गाडीमध्ये घडलेला एक अपघात, त्यानंतर व्हायरल झालेला व्हिडिओ आणि त्या व्हिडिओ नंतर बोलल्या गेलेली वाक्य, एका महिलेचं व्यक्तिगत चारित्र्य हनन करण्याचा केला गेलेला प्रयत्न, एका महिलेच्या चारित्र्यावर केलेले आघात, तिच्या राजकीय चारित्र्यावर केले गेलेले आघात आपण बघितले. शीतल म्हात्रेंच्या विषयामध्ये राजकीय भूमिकांच्या वरती टीका होऊ शकेल कदाचित, पण शीतल म्हात्रेंच्या सारख्या महिला नेत्यांवरती सुषमा अंधारेंनी ज्या प्रकारे वार केलेत ते उद्धव ठाकरेंच्या लक्षात येत नाहीत का? पुढच्या नेत्या मनीषा कायंदे. या मनीषा कायंदे जोपर्यंत उद्धव ठाकरेंच्या सोबत होत्या तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करत होत्या. कोणतीही राजकीय व्यक्ती एखाद्या राजकीय पक्षाशी जोडली जाते ती राजकारणात आपलं करिअर उत्तम होईल यासाठी. उद्या अशा राजकीय व्यक्तींना आपल्या करिअरवरच घाला घातला जातो आहे असं वाटलं तर ते आपल्या राजकीय भूमिका बदलतात. हे अनेक वेळा झालेलं आहे. स्वतः उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनण्याची महत्वाकांक्षा होती आणि भारतीय जनता पार्टी सोबत ती शक्य होईल असं वाटत नाही अशी जाणीव झाली आणि उद्धव ठाकरेंनी भाजपशी वर्षानुवर्षापासून असलेले संबंध एका रात्रीत तोडले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला जाऊन बसले. तसं सुषमा अंधारेंच्या आगमनानंतर जर मनीषा कायंदेंना आपलं या पक्षातलं अस्तित्व संपलं आहे असं वाटत असेल आणि त्या शिंदेच्या बाजूनी जात असतील तर त्यांच्या राजकीय चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यात काय अर्थ आहे? पण सुषमा अंधारेंनी मनीषा कायंदेंना अगदी चिल्लरात काढलंय. मी या बाईंवर बोलण्यात वेळ घालवावा असं मला वाटत नाही. आधी खूप टीका केली पण म्हटलं की मला वाटत नाही. ऐका ते. नाही, मला काही धक्का वगैरे वाटत नाही हो. ते 4-5 महिन्यापासून त्यांचं ते चाललेलं होतं. त्या इथे थांबल्या होत्या, त्या आमच्या महिलांना डिस्टर्ब करण्यासाठी थांबल्या होत्या. म्हणजे मनीषा ताईंनी इतकी स्क्रिप्ट दिवसभर माध्यमं फोन करत होती. जर एवढं त्यांना वाटत होतं तर दिवसभर का बरं फोन उचलून माध्यमांशी बोलल्या नाही? शिंदे गटाची स्क्रिप्ट यायची वाट बघत होत्या का? आणि स्क्रिप्ट आल्यावर त्यांनी ती वाचून काढली का? ते काहीतरी वाह्यातपणाला काही अर्थच नाही. पण असो, मी म्हटलं ना की मनीषा कायंदे यांच्यावर बोलण्यात मी भविष्यात कधीही वेळ घालवणार नाही. मला सुषमा अंधारेंना आठवण करून द्यायची आहे की मनीषा कायंदे या आमदार झाल्यात आणि आपण आपल्या स्वप्नात आमदारकी अजून बघताय. लक्षात घ्या, मनीषा कायंदेंना आपली आमदारकी टिकवायची आहे असंच गृहीत धरलं आणि त्या उद्धवांच्याकडून एकनाथ शिंदेंच्याकडे गेल्यात असं गृहीत धरलं तर 12 आमदारांच्या यादीत शरद पवारांना तुम्ही इंट्रोड्यूस केलेल्या अमोल मिटकरींचं नाव आलं, तुम्ही इंट्रोड्यूस केलेल्या शिंदेंचं नाव आलं, तुमचं आलं नाही. याचा किती त्रागा झाला होता. म्हणून तुम्ही राष्ट्रवादीची साथ सोडली आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्रीवर दाखल झालात. आपल्या आमदारकीचं स्वप्न इकडं तरी पूर्ण होईल असं तुम्हाला वाटलं आणि तुम्ही इकडं आलात. मग मनीषा कायंदेंना तर असलेली आमदारकी टिकवायची आहे म्हणून त्या तिकडं गेल्या. बिघडलं कुठे? बरं, आपल्या निष्ठा कुठे आहेत? राष्ट्रवादी सोबत होत्या. शिवसेनेनं उद्या तुमच्या स्वप्नांना पूर्ण करायला नकार दिला किंवा ते पूर्ण करण्याच्या स्थितीत नाहीत असं वाटलं तर तुम्ही शिवसेनेसोबत राहणार आहात? याच्या आधी कोणकोणत्या पक्षासोबत तुम्ही जुळवून घेतलं होतं? काँग्रेसमधले तुमचे बंधू नितीन राऊत, त्यांच्या सोबत तुम्ही जुळवून घेतलं होतं. जमलं नाही, हेही एक वास्तव आहे. नितीन राऊत याबाबतचा खुलासा करतील. राजकारणात राजकीय लाभासाठी कुणी इकडं तिकडं करणं हा प्रघात झालेला असताना महिलांच्याकडून असलं असभ्य
आणि नको त्या शब्दात टीका करणं कितपत योग्य आहे? लिहून घ्या, लिहून घ्या. या पुढच्या काळात सुषमा अंधारेंचं लक्ष असेल विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे. कारण त्याच एकमेव आता सुषमा अंधारेंच्या महिला विंगवर प्रभाव टाकण्यासाठीचा अडथळा आहेत असं सुषमा अंधारेंना वाटतंय. मी सांगतो, अगदी प्रामाणिकपणे सांगतो, नीलम गोऱ्हे या अत्यंत शांत, संयमी, अभ्यासू, मुख्य म्हणजे संस्कृती जपणाऱ्या, संस्कार जपणाऱ्या नेत्या आहेत. समाजवादी असलेल्या नीलम गोऱ्हे भगवी साडी अंगावर घालून शिवसेनेत आल्या तेव्हा अकांड तांडवी हिंदुत्व त्यांनी कधी मांडलं नाही आणि हिंदुत्वाचा दुस्वास केला नाही. कार्यकर्त्यांना जपणे, सांभाळणे हे काम त्या करत आल्या. म्हणून नीलम गोऱ्हेंच्या वरती ही अशी टीका करण्यासाठी पुन्हा सुषमा अंधारेंचा वापर केला जाईल का? किशोरी पेडणेकरांना कुठे नेऊन दूर फेकून दिलंय अद्याप कळत नाहीये. विधानसभेतली गेलीत, आता विधान परिषदेला गळती लागली आहे आणि विधान परिषदेला लागलेली गळती ही उद्धव ठाकरेंना कधीच परवडणारी नसेल हे लक्षात घ्या. मी अजून काही नावं देऊ शकतो, पण त्यासाठी स्वतंत्र व्हिडिओ मला करावा लागेल हेही लक्षात घ्या. सुषमा अंधारे उद्धव ठाकरेच्या पक्षाला आता नेऊन संपवतील, कारण उद्धव ठाकरेंनीच आपल्या महिला नेत्यांना संपविण्यासाठी सुषमा नावाची महिला पुढे केली आहे आणि त्या घात करतील हे लक्षात घ्या. आवडलं असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.